कसं वाटलं वाजवणं? लवली ग्रुप कसा वाटला? आता आम्ही इथे दगडांवर नावं लिहून आतमध्ये बाटलीत सोडणार आहे. बाटलीत मॅप टाकणार आहे. काय बोलतोय? काय मला समजत नाही काय बोलतोय. साठाललोय मी. माझ्याकडे भरपूर जमत आहे, पण सौरभ, गॉड ब्लेस यू, सौरभ साठी आज मला भेटला आणि खूप, अरे राजा सौरभ भेटलाय बघ. पूर्ण महाराष्ट्रातला 1 नंबरचा ऑर्केस्ट्रा लवली म्युझिकल ऑर्केस्ट्रा आपल्या सेवेसाठी इथे हजर आहे. लवली के आगे कोई बोल सकता है क्या? तर तुम्हाला क्राऊडच्या रिस्पॉन्सनीच कळाला असेल कसा झाला आजचा शो. गाव लोक नाचतो या सारा सौरभ बँजोच्या तालावर. जवा गाव लोक नाचतो या सारा सौरभ बँजोच्या तालावर. हॅलो गाईज, नमस्कार. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी सौरभ सुरेश म्हात्रे. आज आपला लवली म्युझिकल ग्रुपचा हळदी शो आहे, इन्स्ट्रुमेंटल शो आहे, मुरुड जंजिरा. तर आपण पहिल्यांदाच मुरुड जंजिरामध्ये एंट्री करणार आहोत. तर मचवून ठेवायचं आणि आपला आज साऊंड शो आहे, त्यामुळे मजा येणार आहे फुल. आणि आपले आता टेम्पो पण निघते आणि 3 4 व्हीलर आहेत. तर आता कोण कोण येते बघू, कसं काय जायचं ते पण बघू. आणि आजचा शो आपला मुरुड जंजिरा पाटील खानावळ, तर अशा लोकेशनवर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्या गाडीत बघा प्रतीक आहे, रित्या आहे, अजून कोण येते माहीत नाही मला. आता बघू कोण कोण येते एक्स्ट्रा. तर चला आता जाता जाता तुम्हाला भेटतो ब्लॉगमध्ये. कंटिन्यू राहा, धमाल येणार आहे फुल. गणपती बाप्पा. बघा जय पण आता झालेला आहे. हे लेट येतात. टाइम है का नहीं गवा का, टाइम है का बिटवा इंटगा में जावा. छोट्याने लेट नाही केला. आम्ही आता निघालोय. तर आता जस्ट निघालेलो आहे. आणि वेंकी बघा काहीतरी बघा. हा आमचा नवीन ब्लॉगर आहे, त्याला अनलाईक करा, अनसबस्क्राईब करा. खाली पण दाखव ना, मला चड्डीवर आहे. अनलाईक करा आणि अनसबस्क्राईब करून टाका. आपला थांबा ना बघा. तुम्हाला थांबलेलो. आणि आजचं बिल बघा जय भरतोय. जय स्पॉन्सर आहे आम्हाला आज. वन साइड आहे. बऱ्याची कॉलर टाईट आहे आणि वाईट आहे. आणि छोटे बघा, छोटे बघा, हात धुतले आता. हात धुतले नाही. गाडीची पार्टी कधी देतोय मी अजून माझ्या ब्लॉग मध्ये गाडी. जय तू नको भरू. छोट्या बन, छोट्या बन. मी दुसरी पार्टी देतो. बंड्या बंड्या बंड्या. तर चला आता थोड्याच वेळात निघतो आम्ही परत. तू भूक लावली काकांचा वडापाव आणि समोसा भाव 1 नंबर आहे. इथे पनवेल रोडला सीएनजी पंप आहे. सीएनजी पंपच्या बरोबर समोर आहे. मस्त आहे, टेस्ट 1 नंबर आहे. तर आपण जस्ट ब्रेक घेतलेला आहे, थोडा दमलेलो आम्ही. सो क्षणभर विश्रांती घेतलेली आहे. मी आहे, वेंकी आहे,
आपल्या गाडीत नित्या होता, बंड्या होता, वेंकी होता आणि राजा होता. एवढे जण आम्ही होतो. आता आम्ही तुम्हाला दशावतार पिक्चर बघितला असेल, दशावतार. हा. दशावतार पिक्चर मध्ये कसा तो समुद्रात जातो. अजून नाही, आता मी ते दगडांवर नावं लिहून आतमध्ये बाटलीत सोडणार आहे. बाटलीत मॅप टाकणार आहे. काय बोलतोय काय काय मला समजत नाही मी काय बोलतोय. साठार नाही. तर आता तुम्हाला व्ह्यू दाखवतोय एक नंबर. बरेच दिवसापासून रोज आपण शो वाजवतोय. तर आज असं ना एकदम मन मोकळेपणे असं वातावरण बघून ना एकदम रिलॅक्स वाटतंय. असं वाटतं इकडनं धावत नाही, पण काय आपल्याला जावं लागेल पुढे, कारण की आपल्याला शो आहे. आता आपण थोडा वेळ थांबलेलो. कारण की कसं वाटतं इकडे? अरे बघा कार पाणी आहे. पण कसं वाटतं कसं? भारी भारी वाटतंय. हा, बरेच दिवस आपण रोज वाजवतोय एकदम. तर आज खूप रिलॅक्स वाटतंय एकदम, कारण की मोकळी हवा आणि एकदम पाणी असं लाटा बिटा एकदम फ्री वाटतंय, एकदम फ्रेश वाटतं, एकदम फ्रेश. तर आता चला जातो थोड्याच वेळात आपण इकडनं निघूया. बराच वेळ थांबलो आपण इकडे. तर आता निघतो आम्ही पण लोकेशनला जायला. इकडनं 1 तासावर आहे अजून. मला फोटो काढायचे. अजून यांना फोटो काढायचेच बोलतात. अर्ध्यांचे काढले आम्ही, बराच वेळ फोटोशूट पण केला. आता निघतो डायरेक्ट लोकेशनला. तर बघा आम्ही इथे थांबलेलो आणि आम्हाला भेटले चिंबोरी. हा. चिंबोरी 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 चिंबोरी. खाऱ्या पाण्याची आहे. आता आता निघतो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. चला, हे बघा आमची गाडी तिकडे आणि आम्ही आलेलो इकडे. हाऊस होती ना, हाऊस होती फोटो काढायचे म्हणून. आता लांब वाटतंय. मगाशी हाऊस होती म्हणून पटापट आलो इकडे. तर चला आता डायरेक्ट लोकेशनला जाऊनच भेटतो. बाय. तर एक नंबर असा व्ह्यू आहे समोरच आणि इकडे आपण आता पोहोचलेलो आहे लोकेशनला. बाहेर येऊ आपण थोड्याच वेळात. सनसेट बघायला मिळेल की नाही माहित नाही. संपायला आलेला आहे. आणि हे बघा इकडे आपलं लोकेशन आहे पुढे. फायनली पोहोचलोय लोकेशनला आणि आजचं लोकेशन एकदम सुपर्ब आहे. रिचाची हळद. हे बघा एंट्रन्स पण एकदम माहोल आहे. ॲम्बियन्स एक नंबर आहे आजचा. बघू शकता ओपन आहे आणि मेन म्हणजे ना एकदम रिसॉर्ट टाईप आहे. तिकडे सेटअप केलेला आहे. तुम्हाला दाखवतो आता. आपले साऊंडवाले दिनेश भाने 5 वाजताच आलेले आहेत. लवकर येऊन सेटअप बिटअप करून रेडी आहेत. आणि आपला नंदू बरेच दिवसांनी, काल होता पण काल ब्लॉग नव्हता केला. थोडा बिझनेस सांभाळतो. तुझा पण बिझनेस चालू आहे ना इकडे खाली. बाबू काय बोलशील? काय वाटतं ऍटमॉस्फिअर बघून इकडे? काय वाटतं? एक नंबर माहोल. एक नंबर माहोल आहे. क्लायमेट पण एकदम मस्त आहे. एकदम जबरदस्त माहोल आहे आणि मोसम बनवायला लागेल ते पण आहे. बरोबर बोलला. तर आता पटापट टेम्पो आल्यानंतर इन्स्ट्रुमेंट लावून घ्यायचे आहेत आपल्याला. बॅलन्सिंग करून मग फ्रेश होऊन लगेच यायचं आणि चालू करायचं आहे, कारण की ते पण बोलले लवकर चालू करा. तर आता बघू कसं काय. आणि व्ह्यू तर एक नंबरच आहे, खरंच एक नंबर आहे. असं वाटतंय उद्याचा शो नसला तर इथेच राहू, पण उद्या शो आहे आपल्याला. तर बघू आता कसं काय ॲडजस्ट होतं आहे. चला भेटतो आता डायरेक्ट टेम्पो आल्यावर. तर थोडा आपला टेम्पो मागे राहिला आहे आणि एक गाडी पण मागे राहिली, त्यामुळे आम्ही इथे येऊन बसलो. कारण की आपल्याला थोड्याच वेळात इन्स्ट्रुमेंट लावायला घ्यायचे होते, पण टेम्पो थोडा 5 मिनिटाच्या दुरीवर आहे. आणि मागे तुम्ही बघू शकता, दिसत असेल तर दिसतोय का बघा, बीच आहे आणि तिथे समोरच किल्ला दिसतोय बघा पाण्यामध्ये.
दिसत असेल तर बघा. कसं वाटतंय रित्या तुला? रित्या भारी, हवा भारी येते एकदम. थांबायचं 2 दिवस थांबायला लागलं. नेमकी काय वाटतो? फोनवर नंतर बोल. बोलला काय कसं वाटतंय? एक नंबर प्रसन्न वाटतं. एवढे दिवस आम्ही वाजवतोय, पण आज इकडे येऊन रिलीफ वाटलं. फक्त इकडे आता चालू करताना एकदम मचवून ठेवायचं आहे. आज गाजवून जायचं इकडनं, एवढंच सांगेन मी. आणि आता टेम्पो येईल तेवढंच आपण इन्स्ट्रुमेंट लावायला घेऊ, तेव्हाच भेटू. फायनली टेम्पो आलेला आहे आपला. आणि आपले नरेश पवार भाई खूप नाही झाले माहिती. काय बोलतो? इथे फुल मार. हे बघा टेम्पो आलेला आहे. फायनली आता सेटअप लावायला घेतलेला आहे. बघा सगळ्यांचे इन्स्ट्रुमेंट लावत आहेत सगळेजण. कसा आहे माहोल? कसा आहे? हा अजून तर काय माहित नाही. आता बघू. नाही पण असा माहोल आम्हाला मजा येईल असं वाटतंय. माझा चेक कर. चला इन्स्ट्रुमेंट पटापट लावतो. आता बॅलेन्सिंग करतानाच भेटू आपण. आता पटापट इन्स्ट्रुमेंट लावून घ्यायचे कारण की लवकरात लवकर चालू करायचे आपल्याला. इन्स्ट्रुमेंट लावून फ्रेश व्हायला जायचं आपल्याला आणि मग चालू करायचं आहे. पटापट इन्स्ट्रुमेंट लावतो आणि तुम्हाला भेटतो. बाय. चला माझं बॅलेन्सिंग झालेलं आहे आणि आता चाललो मी चेंज करायला. यांच्या आता बॅलेन्सिंग चालू आहे. आपले ऑपरेटर बघा रेडी आहे फुल एकदम टकाटक बनवून आलेले. हा बघा जुना फोन आयफोन 7 प्लस अजून पण जिवंत आहे. चला आता चेंज करतो, फ्रेश होतो आणि डायरेक्ट येतो इकडे लोकेशनला. फ्रेश होऊन आलोय आता सुरुवात करतो वाजवायला. तर वाजवतानाच भेटू कारण की खूप उशीर झालेला आहे आपल्याला. तर आता पहिले बॅलेन्सिंग घेऊया, एक ओव्हरऑल बॅलेन्सिंग घेऊ आणि डायरेक्ट वाजवायला सुरुवात करू. पूर्ण महाराष्ट्रातला एक नंबरचा ऑर्केस्ट्रा लवली म्युझिकल ऑर्केस्ट्रा आपल्या सेवेसाठी इथे हजर आहे. आणि जर का आपण पाहाल तर 4 ते 5 कीबोर्ड वरती जे आपलं कसर दाखवतात, खरोखरच त्यांची कला बघण्यासारखं आहे. युट्यूबला आपण जर का पाहाल तर एक नंबरचा तुम्ही सुद्धा म्हणाल, आपण प्रत्यक्ष आपण त्याचा अनुभवच घेतात. धन्यवाद.
धन्यवाद लवली म्युझिकल सर्कल, आपण इथे आम्हाला मुरुडकरांच्या सेवेसाठी आलेला त्याबद्दल धन्यवाद.
आपण जेवणासाठी आपले फ्रेंड सगळे बसलेत. हे बघा सगळे आपले सगळेजण आलेले. या लोकांनी खूप आपल्याला खूप प्रेम देत आहेत आपल्याला, बघू शकतात. सगळे आले सगळे आले सगळे आले. तर आपण ना या दादांना भेटलोय. ते दादा 2 शब्द बोलतील, त्यांना 2 शब्द बोलायचे आपल्याबद्दल. दादा बोला. सौरभ, हा सौरभला बघून वडील हे आमचे आणि मी जुना. सौरभला माझे भरपूर आशीर्वाद आहेत खरोखर. आणि वडील आणि आम्ही त्यावेळेला बँजो वाजवण्याचे आम्ही खिलाडी, पण आज आम्हाला योगायोग आला. राहुल आमचा ड्रमर 1 नंबर. माझ्याकडे भरपूर ड्रमर आहे पण सौरभ गॉड ब्लेस यू. सौरभसाठी आज मला भेटला आणि खूप. अरे राजा सौरभ भेटलाय बघ. सौरभ ओळखला सौरभला. पण नागेश कोलीवाड्यातला बादशाह आहे, त्याला पण माहिती आहे. आतिफ हे पण आपल्याकडे प्रवादीचं पण बादशाह आहे. कारण हे तू सायन्सची मिरवणूक पण वाजवली कुठे शिवराम सदनमध्ये. मी लांबना बघत होतो दत्त मंदिराच्यात ना. पण तुला आज गॉड गिफ्ट आहेत, लक्षात ठेव. तुला शुभेच्छा आहेत वडिलांना तुझं बघ छान आहे. आणि तुला तुझ्या ह्याच्यामध्ये खूप साठ आहे. फक्त मुलांना ह्याच्यापासून भाई आम्ही सगळे कंपनी टोपी कंपनी आहे बरोबर. आणि तुला गॉड माझा मुलगा एवढा खुश होईल ना भाई जी आहे. आणि तुम्ही माझ्याकडे प्रवादीला पार्टीला यायचं. चला
अहो काय बोलशील, कसं वाटलं वाजवणं? एक नंबर. ह्याच्यासारखा मी कुठेच कॅसिओ वाजवणारा बघितला नाही. ह्याच्या अगोदर बाईनी फुल धमाल आणली, हळद एक नंबर वाजवली. बाई आपण फॅन झालो आहे. तर चला फायनली पॅकअप झालेलं आहे. आणि मुरुडकर कसं वाटलं वाजवणं? लवली ग्रुप कसा वाटला? नाही पूर्ण ग्रुप आहे म्हणून आम्ही आहोत सगळे. तर धन्यवाद, असंच प्रेम देत राहा. खूप मजा आली इकडे येऊन. त्या ताईने आपल्याला बोलवलेलं, तर खूप खूप धन्यवाद सांगेन मी. आणि अच्छा, काकांना पण मी धन्यवाद व्यक्त करतो माझ्या ब्लॉग थ्रू. आणि काय बोलाल दोन शब्द? धन्यवाद धन्यवाद. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये.
क्राऊडच्या रिस्पॉन्सनीच कळाला असेल कसा झाला आजचा शो. तो खूप मचवून टाकलेला आहे. आम्हाला खूप भारी वाटलं. खूप एन्जॉयबल क्राऊड होतं. खूप एन्जॉयबल क्राऊड होतं आणि कोणाचाही त्रास आम्हाला झाला नाही. ही पहिली गोष्ट म्हणजे कोणाचाही त्रास नाही झाला. नाही तर काही असतात एक दोन जण अरे हे वाजव ते वाजव, पण असा काही जास्त त्रास नाही झाला. खूप सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद बोलीन मी. आणि असंच बोलवत राहा, आम्ही येत राहू. चला आता तर चला आता इन्स्ट्रुमेंट पॅक करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर गाईज सकाळचे 8 वाजलेत आणि आपण जस्ट घरी पोहोचलोय. आपले मेंबर्स मगाशीच गेले. ब्लॉग एंड करायचा राहिलेला, सो आता एंड करतोय. धन्यवाद व्यक्त करेन की तिने आपल्याला बोलवलं तिकडे हळद गाजवण्यासाठी आणि आपण गाजवून ठेवली. दुसरी गोष्ट म्हणजे पब्लिकचं खूप सारं प्रेम, म्हणजे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असाल, व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला. खूप सारं खूप म्हणजे खूप भारी भारी होतं रिस्पॉन्स पब्लिकचा पण, आणि आम्हाला पण वाजवायला मजा येत होती. पाटील खानावरचे जे दादा होते त्या लोकांना पण धन्यवाद बोलीन. आणि दुसरी गोष्ट आपली यूट्यूब फॅमिली आणि इन्स्टा फॅमिली आलेली त्यांना पण धन्यवाद व्यक्त करेन. असंच प्रेम ठेवा आणि असंच सपोर्ट करत राहा मला व माझ्या लवली म्युझिकल ग्रुपला. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.